नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. राधाबाईंनी भाजी निवडत असते आणि किशाभाऊ तिला मदत करत असतो. किशाभाऊ विचारतो, राधाबाई, अगं भाऊजी कुठं गेलेत? तेव्हा ती सांगते, तो नाही का तो ईश्वर, त्याची सेवा करायला गेले. आणि म्हणते, मले तर भाऊजींची दयाच येते. म्हणजे घरची जिम्मेदारी सांभाळा, बाहेरची जिम्मेदारी सांभाळा. आणि ती मुद्दामच अनिशकडे बघून म्हणते, आपलंच पहा ना, आपण इकडे राहून राहिलो त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखून राहिलं. हे अनिशच्या लक्षात येतं तेव्हा अनिश तिच्याकडे रागात बघू लागतो. ती म्हणत असते, सत्य बाजू आहे की नाही मले सांगा, जर नसतो आपण तर हे सगळं कुणी केलं असतं? पोरा बाळायला खाऊ पिऊ कोणी घातलं असतं? नाही, मान्य आहे ना माले, घरची बाई नोकरी करते ते कामं आहेत तिले, मान्यच आहे, पण आम्ही नाही केली का नोकरी? तर किशाभाऊ म्हणतो, हो केली ना केली. आम्ही बी घर सांभाळून नोकरी केली, असं घरदाराले वाऱ्यावर नाही सोडलं. हे ऐकल्यावर अनिशला मात्र राग येतो आणि तो विचारू लागतो, भैरवी काहीच करत नाही का? त्यावरती म्हणते, नाही तसं नाही. पुढे अनिश म्हणतो, जर तुम्हाला असं वाटत असेल की भैरवी तुमचा पाहुणचार करत नाही तर तुम्ही इथून निघून जा, असं म्हणून अनिश तिथून रागातच निघून जातो. इकडे ईशान आणि इरा अनिशकडे पळत येतात आणि म्हणतात, आम्हाला एक हेल्प करशील का? त्यावर तो विचारतो, काय? तेव्हा तो म्हणतो, ती राधावहिनी आणि किशा मामा, आम्हाला त्यांना घरातून घालवायचे. आणि इरा म्हणते, अनिश काका माऊ आपल्यासाठी किती हार्डवर्क करते, तरी ते तिच्याशी असं का वागतात, मला नाही आवडत. तेव्हा अनिश म्हणतो, मलाही नाही आवडत. तेव्हा ईशान म्हणतो, सो तू आम्हाला आमच्या मिशनमध्ये मदत करशील? त्यावर अनिश विचारतो, काय मदत करायची? तेव्हा इरा म्हणते, अरे जास्त काही नाही, गेली 2 रात्री आम्ही राधा मामीला घाबरवतोय. जर आपण सगळ्यांनी मिळून तिला परत घाबरवलं ती आपोआप निघून जाईल. सो आर यू इन? तेव्हा अनिश म्हणतो, आय विल. आणि सगळेजण राधावहिनीला घाबरवण्याचा प्लॅन करतात. ठरल्याप्रमाणे अनिश किशाभाऊकडे जातो आणि म्हणतो, मामा माझं डोकं दुखतंय, जरा मला मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन येतोस का प्लीज? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, काय राजे हो, ही काय विचारणं झालं का? अरे तुझी सेवा करायलाच आहे ना मी. तेव्हा अनिश त्याच्याजवळ पैसे देतो. ते बघून किशाभाऊ म्हणतो, बाप्पा एवढं महाग आहे का औषध? त्यावर अनिश म्हणतो, औषध महाग नाही आहे, पण उरलेले पैसे राहू दे तुला. हे ऐकल्यावर किशाभाऊ मात्र खुश होतो. तेव्हा अनिश म्हणतो, लवकर घेऊन ये जा. तर किशाभाऊ म्हणतो, मला जायचंच होतं बाहेर, तर तुझं औषध पण घेऊन येतो, असं म्हणून किशाभाऊ बाहेर जातो. इरा, ईशान आणि संयमी दाराच्या मागे लपलेली असतात. किशाभाऊ गेल्यावर ते सगळे आत येतात. तेव्हा अनिश म्हणतो, आता बघा, हा फुल टाईट होऊन येणार आणि ढाराढूर झोपणार. हा झोपला की मामीचा पाहुणचार सुरू. रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. अनिश संयमी, इरा आणि ईशानला घेऊन येतो. किशाभाऊ आणि राधाबाईंनी गाढ झोपेत असतात. संयमी कॅन्डल घेऊन येते. तिने लाल साडी आणि मोठं कुंकू लावलेलं असतं. ईशान आणि इरा मुद्दामच मोठ्याने आवाज करतात. त्यांच्या आवाजाने राधावहिनीला जाग येते. किशाभाऊ मात्र गाढ झोपलेला असतो. राधावहिनी मात्र खूप घाबरलेली असते आणि इकडे तिकडे बघू लागते. ईशान आणि इरा बॅटरी चमकवत मोठमोठ्याने ओरडत असतात. तितक्यात ईशान भूताचा मास्क लावून राधावहिनी समोर जाऊन तिला घाबरवतो. तेव्हा मात्र राधावहिनी भयंकर घाबरलेली असते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. तेव्हा संयमी कॅन्डल घालून लाल साडी तिच्या समोर येऊन तिला घाबरवते. तेव्हा मात्र राधाबाईंनी मोठमोठ्याने रडू लागते. तेव्हा सगळेजण तिथून पळून जातात. सकाळ झालेली असते तरी पण राधाबाईंनी मात्र झोपेत बरळत असते. तितक्यात भैरवी तिथे येऊन म्हणते, मामी अहो सकाळ झाली, उठा. भैरवी जेव्हा राधाबाईंनीला हात लावते तेव्हा ती घाबरून उठते आणि म्हणू लागते, माले ती बाई दिसली, माझ्या मागे बाई आहे, असं म्हणू लागते. तेव्हा भैरवी विचारते, अहो कोण बाई? अहो मामा असतील, कुठे गेलेत ते? त्यावरती म्हणते, त्यांचं नको सांगू माले, पण मागं बाई आहे. त्यावर भैरवी विचारते, 1 मिनिट, पण तुम्हाला एवढा घाम का आलाय? पंख्याखाली झोपून सुद्धा. बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी चहा टाकते. तेव्हा राधाबाईंनी उठून म्हणते, माय बहीण इथंच होती, ती अशी उभी होती. तेव्हा अनिश मुद्दामच तिच्यासमोर येतो. तेव्हा त्याला बघून ती आणखी ओरडू लागते. त्यावर अनिश विचारतो, अगं मामी काय झालंय, मी आहे, एवढी का ओरडतेस? त्यावर ती म्हणते, बाबू इथं मागं बाई होती, अशी उंच ताड. तेव्हा भैरवी म्हणते, अहो उंदीर असेल. त्यावर राधाबाईंनी म्हणते, नाही बाई, उंदीर तर उलुसाक असतो, ती अशी उंच होती, कुतुब मिनारसारखी.
आणि तिच्याबरोबर एक गुबगुबीत पोरगी पण होती, अशी झिपऱ्या तोंडाची. त्यावर भैरवी म्हणते, सगळं तुम्हाला एकत्र कसं दिसलं? तेव्हा राधाबाईंनी रडू लागते आणि म्हणते, मी काय खोटं बोलून राहिले का? तुम्हाला मजाक वाटून राहिली? अशी बाई आली होती माझ्यासमोर. तेव्हा अनिशचं नाटक सुरू होतं आणि तो म्हणू लागतो, मामी म्हणजे तुला ती बाई दिसली? तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अनिश. त्यावर तो म्हणतो, भैरवी आता मला थांबवू नको, आता मामीला सगळं खरं खरं सांगावंच लागेल. तेव्हा राधाबाईंनी आणखीच घाबरते आणि विचारू लागते, माझा जीव वर खाली होऊन राहिला, काय बाबू सांग मला. तेव्हा तो म्हणतो, मामी अगं या सोसायटीत कधी कधी काही लोकांना ती बाई दिसते आणि ज्यांना दिसते त्यांचा पिच्छा नाही सोडत ती. तेव्हा राधाबाईंनी म्हणू लागते, मला तू सांग मी काय करू, मला उपाय सांग. त्यावर तो म्हणतो, तुला इथून जावं लागेल, कारण ज्या लोकांना ती बाई दिसली ते लोक सोसायटी सोडून गेले आणि काही लोक तर डायरेक्ट वर गेले. आणि तो राधाबाईंनीला म्हणतो, मामी आता तुझं काही खरं नाही, आता तू गचकते. हे ऐकल्यावर राधाबाईंनी मात्र ओरडतच तिथून पळून जाते. तेव्हा अनिश आणि भैरवी मात्र पोट धरून हसू लागतात. इकडे भैरवी मुलांना उठवायला येते आणि म्हणते, चला मुलांनो उठा लवकर, माऊला खूप घाई आहे आज. तेव्हा इरा म्हणते, माऊ 5 मिनटं. त्यावर भैरवी म्हणते, नाही उठा लवकर आवरा, म्हणजे मला टेन्शन नाही राहणार. आणि ती ईशानला बघून म्हणते, ईशान तू रात्री इथे कधी आलास? तेव्हा ईशान झोपेतच म्हणतो, मामी आजीला घाबरवल्यावर. तेव्हा भैरवी विचारते, काय? तेव्हा सगळेजण उठून म्हणतात, काही नाही काही नाही. तेव्हा भैरवी म्हणते, एक मिनिट, मी ऐकलंय काहीतरी, नक्की काय झालंय? त्यावर सगळेजण म्हणू लागतात, काही नाही, तू आवर, तुला उशीर होतोय. तेव्हा भैरवी म्हणते, मला खरं खरं काय ते सांगा, मामी आजी एवढी घाबरली का होती? त्यावर संयमी विचारते, मामी आजी घाबरली? तेव्हा भैरवी विचारते, हो, काय केलंय नक्की तुम्ही? त्यावर ते म्हणतात, काही नाही. पुढे भैरवी म्हणते, हे बघा उद्यापासून माझा खूप मोठा प्रोजेक्ट सुरू होतोय. तेव्हा आजोबांना त्रास होईल, काकाला त्रास होईल, असं काही करायचं नाही. चला लवकर आवरायला घ्या. इकडे अशोक मामा किशाभाऊला जबरदस्तीने वॉकसाठी घेऊन आलेले असतात. तेव्हा मात्र किशाभाऊची झोप न झाल्यामुळे तो जाऊन भिंतीला पकडतो. अशोक मामा इकडे तिकडे बघू लागतात आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला आवाज देऊ लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारतात, काय रात्रीला काय जास्त झाली होती का? त्यावर किशाभाऊ म्हणतो, नाही हो भाऊजी, रातच्याला झोपच नाही ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां आमची इकडं झोपमोड करा आणि स्वतःची झोप झाली नाही तर बोंबलत बसा. आणि तो म्हणतो, भाऊजी जाऊ द्या ना, माझ्या झोपेचं खोबरं झालंय हो. त्यावर अशोक मामा म्हणतात, तरी सकाळी उठून चालायला जायचं, शिस्त म्हणजे शिस्त. चला. आणि ते दोघं निघतात. तेव्हा मात्र किशाभाऊ पाठीमागेच असलेल्या बाकड्यावर जाऊन झोपतो. तेव्हा अशोक मामा त्याला जाऊन पुन्हा उठवू लागतात. तेव्हा देसाई आणि सातपुते तिथे येतात आणि अशोक मामांना आवाज देऊन म्हणतात, ओ माझगावकर. त्यावर अशोक मामा त्यांना विचारतात, काय झालंय? त्यावर देसाई म्हणतात, अहो खालच्या फ्लॅटमध्ये गळतंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग खालच्या लोकांना जाऊन सांगा, मला कशाला बोलताय? तेव्हा देसाई म्हणतात, अहो माझगावकर, तुमच्या फ्लॅटमध्ये लिकेज आहे म्हणून तुमच्या खालच्या फ्लॅटमध्ये गळतंय. इकडे सगळेजण बसलेले असतात. तितक्यात ईशानच्या पायाला दुखतं. तेव्हा राधाबाईंनीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि अनिश त्याला खुणवून खाली पाय कर असं म्हणतो. भैरवी विचारते, काय झालंय तुमचं, काय चाललंय, मला काही समजत नाहीये. तेव्हा ईशान म्हणतो, काही नाही माऊ, रात्री जरा लागलंय. तेव्हा राधाबाईंनीला शंका येते. ईशान म्हणत असतो, मी येऊ का तुझ्यासोबत काम करायला? तेव्हा इरा म्हणते, मग मी पण येईल. तेव्हा अनिश म्हणतो, मग मी पण येतो. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, मग झालंच माझं काम, मी तर तुझ्याकडेच बघत बसेन. तेव्हा अनिश संयमीला म्हणतो, गप ग. तेव्हा भैरवी म्हणते, म्हणजे तो बरोबर काम करतोय की नाही हे बघत बसेल असं म्हणायचं होतं मला. त्यावर संयमी आणि इरा चिडवू लागते, ते जाऊ दे, आम्हाला माहिती, इफ यू नो यू नो. त्यावर अनिश म्हणतो, काय इफ यू नो यू नो, जास्तच कळतंय का तुम्हाला? तितक्यात भैरवीला कॉल येतो. कुणाचं लक्ष नसताना राधाबाईंनी हळूच आत येते आणि कपाटात बघू लागते. तेव्हा तिला कपाटात लाल रंगाची साडी सापडते. तेव्हा तिचा संशय खरा ठरतो. ती पुन्हा ड्रॉवर्स चेक करू लागते. त्यात तिला भूताचं मास्क सापडतं. इकडे सगळेजण गप्पा मारण्यात रंगलेले असताना राधाबाईंनी लाल साडी घालून भूताचं मास्क लावून येते आणि येऊन अनिशच्या खांद्यावर हात ठेवते. तिला बघून आधी सगळेजण घाबरतात, पण नंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की ही राधाबाईंनीच आहे. हे बघून सगळे खाली मान घालून बसतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार
ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.